पाण्याची व्यवस्था बंद होईल म्हणून पाण्यात टाकायला लावली. क्रांतीच्या रूपानं तेजाच्या रूपानं पुन्हा वरती आली. जगाला ते ज्ञान प्राप्त झालं. ते ग्रंथ मध्ये साक्षात किरणांसारखं येतं. सहस्रदीप्य दीपकैसे प्रकाशने अखंड आनंद आहे. म्हणून मायबाप ते सूर्यासारखे तुम्हा आम्हाला जाग करतात म्हणून जागवा. काळ झोपेमध्ये तुम्ही सगळे झोपलेले आहेत म्हणून जाग केलं संतांनी. पहाटेच जाग करतात का नाही तुम्हा आम्हाला? उठा पांडुरंगा प्रभात समय पागना वैष्णवांचा मेला गरडा पारे गाठला वाळवंटापासून जाग केलं संतांनी. मग नाटापासून बाळ क्रीडेपासून बाळ छंदापासून आंधळा मुका बहिरा जोगी सगळ्या अभंगातून जागृत केलं. एवढंच काय माझ्या यमाय मातेचं शोभून सुद्धा काकड्यात ऐकायला मिळतं बरं का. त्याच्यासाठी काकडा ऐकत चला. आमच्यासारख्या येड्यांची कीर्तन नका ऐकू. आमची 1000 कीर्तन एकीकडं आणि काकड्यावाल्याचा काकडा एकीकडं. वाटला पण का असं करतात त्यांना कमी ना आम्हाला जास्त. 1000 कीर्तनाच्या बदल्यात फक्त एक काकड्याचा अभंग आहे आणि तो सुद्धा माझ्या यमाय मातेच्या ते सुद्धा माझ्या आई जगदंबेच्या शकुनाशिवाय पूर्ण होऊ शकत नाही. अरे निर्गुण निराकार दादा निर्गुण निराकार दादा माहुर माझे गा शकुन सागा भया आणि सगळ्यांना तुम्हाला त्या काळ झोपेतून जाग केलं. गड्या हो जागवा. काल रात्र तुमच्या पाठीमागं लागली. काल तुमच्या पाठीमागं लागलाय. तुम्ही जर नाही जाग झाला तर तुम्ही याच्यामध्ये भरकटून जाताल. म्हणून जन माणसांमध्ये विष पेरणारी माणसं गावोगाव राष्ट्रना राष्ट्र आज बेचिराग करण्यासाठी पडले. स्वतःच्या डोळ्यात देखत जसं नेपाळ बेचिराग झालं. एकाच जातीचा पगडा एकाचाच अहंकारानं बरबटलेली माणसं द्वेषानं बरबटलेली माणसं शेवटी क्रूरतेकडे या राष्ट्राला घेऊन जात असतात. म्हणून गड्यानं तुम्ही जागवा. जाग जर झालं तर संतांचा विचार कळत आणि म्हणून संतांनी केलेली ही तुमच्या जनमानसांसाठी खऱ्या अर्थानं क्रांती. म्हणून तुकोबराई सांगतात संत अख्ख्या विश्वाला जाग करतात. चंदनासारखे संत आहेत सूर्यासारखे संत आहेत. म्हणून अंतःकरणातील धाव त्यांच्या कधी थांबू शकत नाही. जगताच्या उद्धारासाठी आलेले संत येथे उपकारासाठी आले घरच्या वैकुंठी. म्हणून